हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे म्हणजेच मानवातील नर प्रजनन संस्थेचे एक 4D मॉडेल आहे। या 4D मॉडेलच्या सहाय्याने आपण या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच नर प्रजनन संस्थेच्या विविध अशा अवयवांचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत। यामध्ये सुरुवातीला मेल रिप्रोडक्टिव्ह शिकण्या अगोदर डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीमचा काही पार्ट आहे जो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी कनेक्टेड आहे, त्याचाही अभ्यास या ठिकाणी करणं महत्त्वाचं आहे। तर सर्वप्रथम या ठिकाणी पहा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या रेक्टमच्या पुढे आहे। हे जे रेक्टम आहे ते डायजेस्टिव्ह सिस्टीमचा शेवटचा पार्ट आहे, म्हणजे लार्ज इंटेस्टाईनचा, ज्यामधून अनडायजेस्टेड फूड मटेरियल या एनसच्या मार्फत बॉडीच्या बाहेर टाकले जातात। त्या ठिकाणी एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजेच उत्सर्जन संस्था ही आहे आणि याचा खूप महत्त्वाचं इंटिमेट रिलेशनशिप आहे असं आपण म्हणूया या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी, कारण त्यातील काही अवयव या उत्सर्जन संस्थेशी सुद्धा निगडीत असतात। सर्वप्रथम या ठिकाणी किडनीमध्ये जे युरिन प्रोड्यूस होतं ते या युरेटर, हे जे राईट युरेटर आणि लेफ्ट युरेटर आहे त्यातून पास होऊन या युरिनरी ब्लॅडरमध्ये येतं। तर हे युरिनरी ब्लॅडर आहे, तर या युरिनरी ब्लॅडरमध्ये टेम्पररीली युरिन जे आहे ते स्टोअर होतं, ठीक आहे। आणि त्यानंतर युरेथ्रामधून म्हणजे जे पेनिसमधून जे युरेथ्रा गेलेलं आहे त्यातून ते बॉडीच्या बाहेर पास आउट होतं जे युरिन आहे ते। परंतु आता आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची जी सुरुवात होते ती पाहायची आहे। या ठिकाणी विल स्टार्ट राईट फ्रॉम हिअर द स्क्रोटम। या ठिकाणी आपण स्क्रोटमला इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की हा जो स्क्रोटम आहे जो टेस्टिसच्या अराउंडचा हा स्किनचा पाऊच आहे जे थर्मोरेग्युलेटर म्हणून काम करतं, म्हणजेच बॉडीचे टेम्परेचर 2.5 ते 3 डिग्री सेल्सिअस कमी ठेवतं, जेणेकरून स्पर्म सिंथेसिस जे टेस्टिस करत असतं ते होणं सोपं व्हावं। म्हणजे स्पर्म सिंथेसिससाठी जे टेम्परेचर कमी लागतं त्याचं जे आहे मेंटेनन्स, टेम्परेचर कमी ठेवण्याचं काम हे स्क्रोटम करत असतं। तर हे त्याच्यानंतर हे 2 पेअर ऑफ टेस्टिस आहेत। ही जी आहे ती राईट टेस्टिस आहे या ठिकाणी आणि ही आहे ती लेफ्ट टेस्टिस आहे, ओके। आणि या टेस्टिसमध्ये अनेक असे सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात, त्या ट्युब्युलमध्ये ते स्पर्म तयार होत असतं आणि त्यानंतर तयार झालेले जे स्पर्म आहे या टेस्टिसमधलं ते रेटी टेस्टिसमध्ये येतं, म्हणजे इथं छोटं टेस्टिस असतं आणि त्याच्यानंतर या एपिडिडायमिसमध्ये जातं। तर टेस्टिसमध्ये तयार झालेले जे स्पर्म आहे ते एपिडिडायमसमध्ये या ठिकाणी टेम्पररीली असं थोडासा स्टोअर करून ठेवलेला असतो। या ठिकाणी पहा, हा एपिडिडायमिसचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये हे हेड आहे त्याचं, ही त्याची बॉडी आहे, ही त्याची टेल आहे, ओके। तर या टेलला, एपिडिडायमिसच्या टेलला या ठिकाणी अ लॉंग ट्युब्युलर या ठिकाणी आपण म्हणूया सिलेंड्रिकल असं स्ट्रक्चर असतं, त्याला आपण या ठिकाणी राईट डक्टस डेफरन्स आणि लेफ्ट डक्टस डेफरन्स असे 2 या ठिकाणी डक्ट्स असतात, जे वास डेफरन्स त्याला आपण असं म्हणतो, ठीक आहे। या वास डेफरन्समधून हे जे स्पर्म आहे त्यानंतर हे ॲसेंड अप होतं, म्हणजे असं वरच्या बाजूला जातं आणि या ठिकाणी जे आहे या युरिनरी ब्लॅडर आणि युरेटरला वळसा घालत, म्हणजे याला एन्टँगल करत ते शेवटी युरेथ्रामध्ये जातं। पण युरेथ्रामध्ये जाण्या अगोदर या ठिकाणी त्याला 3 असे वेगवेगळे ग्लँड्स मिळतात। या ठिकाणी पहा, हा आहे लेफ्ट सेमायनल वेसिकल आणि हा आहे राईट सेमायनल वेसिकल, ओके। याला आपण आयसोलेट करून सुद्धा पाहू शकतो। या ठिकाणी हे बघा, सेमायनल वेसिकल्स ही एक ग्लँड आहे, महत्त्वाची ग्लँड आहे, ओके। त्यानंतर दुसरी एक ग्लँड आहे या ठिकाणी प्रोस्टेट ग्लँड, ओके। तर प्रोस्टेट ग्लँडच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला डॉर्सल बाजूला, पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला अजून असे 2 ग्लँड्स दिसतात, दॅट इज दी लेफ्ट बल्बोयुरेथ्रल ग्लँड आणि ही आहे राईट बल्बोयुरेथ्रल ग्लँड, ठीक आहे। तर सेमायनल व्हेसिकल, त्यानंतर प्रोस्टेट ग्लँड आणि ही जी आहे ती बल्बोयुरेथ्रल ग्लँड, हे तिन्ही ग्लँड सीमेन तयार करत असतात। तर हे सीमन आणि स्पर्म जे आहे ते सीमनमध्ये असतं, ते ॲज अ सीमन जे आहे ते ॲज अ त्याचं लुब्रिकंट किंवा एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करते की जेणेकरून स्पर्म जे आहे ते इजॅक्युलेट होऊ शकतात। सो हे जे सेमिनल वेसिकल्स आहेत ते त्यामध्ये फ्रक्टोज, प्रोटीन, सायट्रिक ॲसिड, प्रोस्टाग्लँडिन्स अशा प्रकारचे वेगवेगळे केमिकल्स असतात ते जेणेकरून स्पर्मला नरिशमेंट मिळते आणि एनर्जी मिळते। फर्दर नरिशमेंटचं काम आणि एनर्जीचं काम जे आहे ते प्रोस्टेट ग्लँड जे असतं एक महत्त्वाचं आहे ग्लँड की ते प्रोस्टॅटिक फ्लुइड सिक्रेट करतं, त्यामुळे सुद्धा स्पर्मला एनर्जी मिळते।
आणि जे स्पर्मचं इजॅक्युलेशन करायचं आहे ते या प्रोस्टेट ग्लँडमध्ये झालेल्या कॉन्ट्रॅक्शनमुळं ते फोर्सफुली त्याचं इजॅक्युलेशन होऊ शकतं. म्हणजे स्पीडी जे इजॅक्युलेशन आहे ते यामुळं शक्य आहे. या प्रोस्टेट ग्लँडमध्ये जे काही प्रसरण आकुंचन प्रसरण पावतं त्यामुळं ते स्पर्म जे आहे ते फास्टली बॉडीच्या बाहेर पडू शकतात. त्यानंतर थर्ड जे आहे हे बल्बोयुरेथ्रल ग्लँड, याचं एक खास महत्त्वाचं फंक्शन आहे ज्याच्यामध्ये ते ॲज अ ल्युब्रिकेंट म्हणून काम करणार, जे कोप्युलेशनच्या वेळेला उपयोगी पडणार आहे. त्यानंतर हे जे काही इजॅक्युलेटरी डक्ट असते ती तयार होते आणि ती युरेथ्रामधून पास होते. तर या ठिकाणी पहा, हे जे वास डिफरन्स आहे ते वास डिफरन्स शेवटी युरेथ्राच्या अगोदर इजॅक्युलेटरी डक्ट तयार करणार आहे आणि परत शेवटी या आपण म्हणूया युरेथ्रामध्ये ते जाणार आहे. तर युरेथ्रा जर तुम्हाला पाहायचं असेल इंटरनली तर तुम्हाला हा पेनिस जो आहे जे स्ट्रक्चर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मेलमधील तो थोडासा आपल्याला आयसोलेट करावा लागेल. सुरुवातीला पेनिसबद्दल आपण समजून घेऊया की पेनिसमध्ये हे 2 टाईपचे मसल्स आहेत जे सेन्सिटिव्ह असतात इन नेचर. या ठिकाणी कॉर्पोरा स्पॉन्जिओसम किंवा कॉर्पस स्पॉन्जिओसम हा जो आहे तो खालच्या बाजूचा आपण अशा पद्धतीने जर बघितलं तर तुम्हाला दिसेल की हा कॉर्पोरा स्पॉन्जिओसम ओके हा एक मसल आहे याच्यामध्ये पेनिसमध्ये, आणि हा जो आहे तो कॉर्पस कॅव्हेर्नोसम ओके. तर कॉर्पोरा कॅव्हेर्नोसा किंवा कॉर्पोरा स्पॉन्जिओसम या 2 टाईपचे मसल्स आपण थोडेसे या ठिकाणी आयसोलेट करूयात. या ठिकाणी बघा, आयसोलेट केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल या ठिकाणी ओके. आणि हे जे आहे दॅट इज नथिंग बट द कॉर्पोरा स्पॉन्जिओसम, याला आयसोलेट करून दाखवतो. सो हिअर यू कॅन सी द कॉर्पोरा स्पॉन्जिओसम. हे जे पुढचा जो भाग आहे तो ग्लॅन्स पेनिसचा भाग आहे, जो पेनिसचा अँटेरियर पोर्शन आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी सर्वप्रथम हे दोन्हीही आपण हाईड करूयात आता ओके, कॉर्पोरा कॅव्हेर्नोसा आणि कॉर्पोरा स्पॉन्जिओसम. तर त्याच्यामध्ये हे जे आहे युरेथ्राची जी काही ट्यूब आहे किंवा आपण म्हणूया ही जी डक्ट आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ओके. तर हे जे युरेथ्रा आहे इट इज द कॉमन पॅसेज फॉर युरिन अँड स्पर्म, म्हणजेच थोडक्यात युरिन आणि स्पर्म दोन्हीही यातूनच पास होणार आहेत, नॉट सायमल्टेनियसली. म्हणजे थोडक्यात युरिनरी ब्लॅडर फुल झाल्यानंतर जे युरिन आहे ते या युरेथ्रामधूनच पास होतं आणि स्पर्मसुद्धा या युरेथ्रामधूनच पास होत असतं, ठीक आहे. आणि शेवटी दोन्हीही हे या ठिकाणी जे टीप आहे त्याचं, इज इट क्लिअर. सो याच्यातून जे आहे ते आउट ऑफ बॉडी जाणार आहे. तर इजॅक्युलेट किंवा आपण म्हणूया युरिन एक्सक्रीट होणं, एक्सक्रिशन आणि इजॅक्युलेशन या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर युरिन पास आउट होतं या पेनिसमधूनच व्हाया युरेथ्रा, आणि स्पर्मसुद्धा जे इजॅक्युलेट होते या पेनिसमधूनच व्हाया या ठिकाणी युरेथ्राच, इज इट क्लिअर. सो युरेथ्रा इज द कॉमन इन मेल ओके. इन फिमेल थोडंसं वेगळं असतं. मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याचे इंटरनल जेनेटेलिया आणि एक्सटर्नल जेनेटेलिया हा भाग घेऊन आपण पुढच्या सेशनमध्ये नक्कीच भेटूयात. तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.